मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि हेवेदावे उघड झालेले आहेत। या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये वाद झाला अशी सूत्रांची माहिती आहे। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडेकर यांच्यामध्ये जुंपल्याची माहिती आहे। या दोन नेत्यांमध्ये मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच खडाजंगी झाल्यामुळे त्याची राजकीय चर्चा जोरदार सुरू झाली आहे। दरम्यान अमित साटम यांनी महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडेकर यांना समज दिलेली आहे अशी ही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। महापालिकेमध्ये एकमेकांशी स्पर्धा न करता काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। महापौर विविध कारणामुळे वादात सापडत असल्यामुळे अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असतानाच महापौरांनी झारीतले शुक्राचार्य बोलत अप्रत्यक्षपणे पक्षातल्या काही जणांवर टीका केली होती। महापौरांच्या याच विधानावरून बैठकीमध्ये ठिणगी पडल्याचंही बोललं जात आहे। पुन्हा एकदा जाऊयात, स्वप्नील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय मुंबई महापालिकेमध्ये भाजपमध्येच एक प्रकारे मतभेद आहेत की काय असा प्रश्न या संपूर्ण घडामोडींमुळे उपस्थित होतोय। नक्की ज्या सर्व घटनांमुळे एकूणच भाजपमध्ये अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर येतो। त्यामुळे भाजपमध्ये एकमत आहे की नाही याचा प्रश्न उपस्थित होतो, कारण भाजप 4 महिन्यांपासून खरं तर भाजपचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवरती आहे। मात्र महापौर रितू तावडे यांच्या कामापेक्षा जास्तीत जास्त आरोप हे त्यांच्यावरती झालेले आहेत। अनेक प्रकरणं ही समोर आली आहेत। त्यामुळे झारीतला शुक्राचार्य कोण असा सवाल हा केलेला आहे महापौर रितू तावडे यांनी, आणि यावरूनच कुठेतरी पक्षांतर्गत कलह वाढला असल्याचं पाहायला मिळतंय। काल नगरसेवकांची जी बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या समित्यांवरती जे असलेले नगरसेवक महत्त्वाचे सदस्य आहेत त्यांची मुंबई अध्यक्ष भाजपचे अमित साटम यांच्या सोबत बैठक झालेली आहे। जे वारंवार आरोप प्रत्यारोप होतात, अनेक प्रकरणं समोर येतात, या संदर्भात चर्चा झाली। याच दरम्यान ज्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष ज्या आहेत राजेश शिरवाडकर यांच्यामध्ये आणि रितू तावडे यांच्यामध्ये तुतुमैमय झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे नक्की झारीतला शुक्राचार्य कोण हे वाक्य भाजपच्या काही सदस्यांना लागलेलं आहे का असा सवाल या तुतुमैमयमधून आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतो। एकीकडे महापौर या पक्षांतर्गत झारीतला शुक्राचार्य शोधतायत की विरोधी पक्षातील झारीतला शुक्राचार्य शोधतात असा एकंदरीत सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या अंतर्गत असलेला कलह या बैठकीतून कुठेतरी समोर आला असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे महापौरांना अडचणीत आणणाऱ्या कोणतरी एकूणच नगरसेवक किंवा सदस्य किंवा एखादा पदाधिकारी हा भाजपचा आहे का असं या अंतर्गत वादातून प्रश्न उपस्थित होतात। त्यामुळे यावरती आता महापौर रितू तावडे असतील किंवा शिक्षण अध्यक्ष जे आहेत राजेश शिरवाडकर आणि अमित साटम नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थातच त्यांच्या भूमिकेकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी।